नमस्कार मंडळी. तर आज 2 दिवसाचा व्हिडिओ आज आहे, कारण निम्मा कालचा आहे आणि निम्मा आजचा व्हिडिओ आहे. तर काल आम्ही जेव्हा मंगळवारी म्हणजेच तर मला साडी घ्यायची होती म्हणून दाजीला घेऊन गेले मी कर्जतला. दाजी सकाळपासून नगरलाच असल्यामुळं मग सकाळचा काही टायमिंग भेटलाच नाही, म्हणून आम्ही गेलो संध्याकाळी. तर संध्याकाळी घरून 7 वाजता घरून आम्ही हल्लो होतो. तर कर्जतमध्ये जायला 7:30 वाजत आल्या होता, किंवा 7:25 ते 20 मिनिटं झाले असतील. तर बघा, दिवाबत्तीचं टायमिंग झालं आहे, सगळीकडे लाईट लागलेलं आहे. तर जातानाच आम्हाला भरपूर उशीर झाला होता, कारण दाजी लवकर आले नव्हते नगरवरून, म्हणून आम्हाला जायला उशीर झाला. तर मला कर्जतला कशासाठी जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, मला ना साडी घ्यायची होती. माझ्या दुसऱ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, गेलेल्या महिन्यात झालं ते एका मावशीच्या, आणि हे आता दुसऱ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं, म्हणून त्याच्यासाठी साडी घ्यायची होती. कारण सगळ्या मावस बहिणींनी, माझी भाऊजाई आहे तिने, आईनी, भाऊजाई माझे व्हिडिओ बघते बरं का ही सगळे यूट्यूबचे, तर तिने पण साडी घेतली होती. आणि मग मग मी एकटीच राहिली होती. मग दाजींना बोलले मी की सगळ्यांनी साड्या घातल्यात, मग मला का नको, म्हणून मग दाजी बोलले चल आपण घेऊन येऊ, तुला साडी घ्यायची तर. आणि त्यात कर्जतमध्ये 50% ऑफ असं डिस्काउंट लागलं होतं. आणि मी पण बघितली होती ती रील. त्या रीलच्या ह्याच्यामुळे मी गेले त्या दुकानात. तर त्या दुकानदारात गेले होत्या, जिथं त्या लेडीज होत्या ना कामाला, तर त्या बोलल्या की 15 तारखेलाच संपलेली आहे ही ऑफर. अरे म्हणलं जाऊ दे आता, मग काय करणार, म्हणलं दाखवा मग साड्या. तर 3 मजले पार करून मी 3ऱ्या मजल्यावरती गेले दुकानात. एक तर मी नवीन होतं त्या दुकानामध्ये जायला, कारण आम्ही या दुकानामध्ये कधीच जात नाही. आम्ही शेजारच्या समोरासमोरच दुकान आहेत, त्या दुकानातून साडी घेतो. पण इथं 50% ऑफ असल्यामुळं बायकांचं कसं असतं, कमी रेट असले ना साड्यांची की तिकडंच जाणार, म्हणून मग मी ह्या दुकानामध्ये गेले होते. पण इथं मला साड्या अजिबात आवडलेल्या नाहीत, म्हणून ना सगळे 3 दुकानं बघून सुद्धा मला साडी आवडली नाही. मग दाजी आणि मी तिथून निघलो बाहेर. आवडली नाही तर थांबणार कशाला ना, मग म्हटलं दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन बघूया. तर दुसऱ्या दुकानात गेलो तर तिथं काही व्हिडिओ काढायला बनला नाही, म्हणून मी 3ऱ्या दुकानात आले. आता छोटंसंच दुकान आहे. तिची मम्मी गेली होती बाहेर, आणि इथून घेतली मी साडी. कारण गावातल्याच 2 बायका होत्या तिथं बसल्या होत्या, कारण त्यांना देता देता तिला उशीर झाला, मग मला पण उशीरच झाला. मी इथंच घेतली. आता 4थ्या दुकानात जायला काही चान्सच नव्हता, म्हणून मी घेतली. तर शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत. सकाळ झालेली आहे, आणि सकाळी आज मला डबा होता दाजींचा, त्याच्यामुळे मी आज लवकरच उठले होते. आणि गावाकडची सकाळ बघा, सकाळी सकाळी इतकं छान वातावरण असतं ना गावाकडे. लाईट तर गेलेलीच आहे, 6 वाजलेत आता. 6 वाजता लाईट जाते आमच्या इकडची. आणि गुरं बघा, म्हणजेच आमची जनावरं कशी उभं राहिल्यात. इकडल्या साईड म्हणजे इकडेच बांधलेले असतात, ते काय घरी घेऊन येत नाहीत किंवा गोठ्यामध्ये बांधत नाहीत, असेच मोकळीच असतात संध्याकाळची. आणि ही आमची मका किती छान दिसते सकाळी सकाळी बघा. ते शेजारचं घर आहे इकडच्या साईडला, आणि सूर्य बघा आणखीन उगवल्या. तर हिटरला पाणी लावलेलं होतं आणि लाईट गेली, मग बटन ऑफ केलं, पाणी घेतलं मी तिथलं, आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला गेले. स्वयंपाक केला, पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं चहा आणि बिस्किट घेतलं आहे खायला नाश्त्याला. कारण स्वयंपाकाच्या मध्ये जर चहा पिले ना तर डब्यासाठी लेट होतं, त्याच्यामुळं लवकर चहा नाही करत मी. सगळा डबा वगैरे झाल्याच्या पुढंच चहा, किंवा थोडंसं काय खायला असलं खाते, नाही तर चहा पिते फक्त. तर नंतरनं आठवलं की लहान म्हणजे माझ्या बारक्या पोराचे कपडे खूप घाण झालेत, शाळेचे कपडे धुवायला गेले. आणि आमच्या इथं टाकीला पाणी नव्हतं, पुढची टाकी म्हणजे जी आम्ही नळ आहे त्याच टाकीला पाणी भरलेलं नव्हतं, म्हणून पाठीमागच्या टाकीतून बादलीने पाणी काढून कपडे धुतले. आणि सकाळची लाईट पण नाही आम्हाला, संध्याकाळी 10 वाजता लाईट येते पाण्याची, त्याच्यामुळं मग कपड्याचे आता खरंच खूप वांदे होतात. पाठीमागच्या टाकीतून पाणी काढूनच कपडे धुवावं लागतात, आणि कपडे जास्त असतात त्याच्यामुळे वैताग घेतो बरं का कपडे धुवायचा. तिथून कपडे वगैरे धुवून आले, वाळायला टाकले, आणि तिथून लक्षात आलं की माझा ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून ब्लाऊज घेतला बरं का मी. जी काल साडी आणली होती ती ब्लाऊज घेतला आणि शिवायला कट करायला घेतला. कारण प्रिन्स कट होता, म्हणून काय पेपर कटिंगचा काय विषयच नव्हता. पेपर कट केलेले मी घेतलेच नाही, प्रिन्स कट असल्यामुळं डायरेक्ट माप मी ब्लाऊजवरतीच टाकते. आणि अस्तर कापून अगोदर अस्तर कट करते, नंतरनं तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज कसा कट करते ते. ही बॅक साईड आहे, पाठीमागच्या साईड आहे ही. आणि अस्तर कट करून घेतलं मी, ते नंतरनं ती फ्रंट साईड कट करण्यासाठी बॅक साईड पूर्ण आखून घेतली. आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच कुठल्या खालच्या साईडला 2 इंच टक्स घेण्यासाठी असं थोडंसं माप वाढवून घेतलं आणि पूर्ण कट करून घेतलं. तर बघा प्रिन्स कट कसं किती छान कट झालेला आहे. तर आत्ता घेते मी पिसावरती टाकून कट करून. पीस मी थोडंसं अर्धा इंच जास्तच घेते बरं का, कारण टिप्पा मारायला थोडंसं कमी जास्त होत नाही, म्हणून अर्धा इंच मी कापड कधी पण जास्त ठेवते आणि नंतरनं कट करते. तर कशी वाटते साडी. 3-4 दुकानं बघून ही साडी मला आवडली, कारण
दुसऱ्या दुकानात जा, आता चौथ्याच दुकानात घेऊन जावं बोललं असतं ना दाजींना, तर दाजींनी तिथं कर्ज डोकावं घेतलं असतं, तिथंच मला सोडून घरी आले असते. त्याच्यामुळं मग ही साडी घेतली. पण अस्तर वेगळा आणि ब्लाऊज वेगळा दिसतोय बरं का, पण असा दिसतोय कारण तो फिरता कलर आहे साडीचा, त्याच्यामुळं. तर बघा ही साडी आहे. त्या साडीचं नाव मला पण सांगता येणार बरं का कोणती आहे, पण इन्स्टावरची ट्रेंड साडी चालली होती. आत्ता थोडीशी जुनी झाली आहे कारण भरपूर साड्या आल्यात नवीन, आणि ही पैठणीच आहे कोणती तरी. त्या पैठणीचं नाव मला पण येत नाही आता. त्या मुलीने सांगितलं होतं बरं का कोणती पैठणी आहे ती, पण माझ्या आता लक्षात नाही राहिलेलं. तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती पैठणी आहे ती. तर कशी वाटते साडी, की चांगली आहे की नाही सांगा मला. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा.